कोणता उमेदवार योग्य वाटत? पंकज आहे. मामा लोकसभेची निवडणूक लागली. हो. आता उमेदवार कोण आहेत माहिती आहे का? नाही हो, काय माहीत नाही अजून. पंकजाताई विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे. हो हो हो. तर काय वाटतं कोणचा उमेदवार योग्य आहे? बजरंग सोनवणे. का बरं? का बरं से आरक्षण पंकजताई नाही का? नाही. तुम्हाला काय वाटतं लोकसभेचं बीड? बीड काय तसं काय सांगता येत नाही, काय वाटत नाही. उमेदवार माहिती आहेत का? हां माहिती. नेमकं तरी पसंती तुमची कोणाला आहे? पंकजाताई मुंडे, बजरंग बाप्पा सोनवणे दोन उभा आहेत. हां, त्यातलं कोण येईन ते काय सांगू शकतो. तुमची पसंती कोणाला? पंकजाताई मुंडे. मामा बीडची लोकसभा लागली, तुम्हाला काय वाटतं आता? उमेदवार माहिती आहेत का? उमेदवार हा कोण आहेत? बजरंग बाप्पा, हां, पंकजाताई. कोणाला पसंत आहे? पंकजाताई. मामा बीड लोकसभा निवडणूक लागली आता. कोण उभा आहे माहिती आहे का? पंकजाताई मुंडे. ते त्यांच्या विरोधात कोण आहे? ते मेटेची मंडळी. बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा मेटे पण आहेत, पण आणि त्यांचंही नाही. अजून नक्की नाही. या दोघा तिघांमध्ये तुमची पसंती कोण योग्य उमेदवार वाटतं तुम्हाला? काय आता काय सांगता येईल तरी आता. तुम्हाला काय म्हणजे योग्य कोण वाटतं? योग्य उमेदवार कोण वाटतंय आम्हाला? बजरंग सोनवणे. तुम्हाला काय वाटतं? तेच बजरंग बाप्पा सोनवणे. पंकजताई मुंडे. नाही नाही का हो? नाही नाही, तिला लय वाटते चान्स दिलाय पण तिने काहीच केलं नाही. हा, कुठलं आहे तुम्ही? पिंपळगाव चावऱ्याचं. चालू म्हणजे पाठवत चालू. हा पाठवा. मामा निवडणूक लागली लोकसभेची. हा उमेदवार माहितीत ना? माहिती. काय वाटतंय तुम्हाला? काय आता जे रनिंग मध्ये आहे तेच चालू का म्हणजे पंकज ताईलाच करणार आणि त्याला काय तर पंकज ताईलाच करणार आहे मतदान. पसंती कोणाला आहे? आमची पसंती जरांगे पाटीलचे म्हणजे ते आरक्षणाच्या मुद्द्यावर इलेक्शन होणार आहे आता या बीड जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात. जरांगे पाटील जो आदेश देते त्याचं काम करणार आम्ही. ज्यांनी आम्हाला आरक्षणाला विरोध केलाय त्यांच्या विरोधात आम्ही मतदान करणार. जरांगे पाटलांनी जर आदेशच नाही दिला तर? आदेश देते ना, त्यांनी सांगितलंय की बाबा तुम्हाला ज्यांनी विरोध केलाय त्याच्या विरोधात तुम्ही मतदान करा. मग ती कुणाला करायची ती करा तुमची. लोकसभेची निवडणूक लागली, पंकजताई विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे. बर. तर तुम्हाला काय वाटतंय? हे सगळं होईल पटण पडला. हां पटणाचा पडला हां, तर काहीतरी होईल. शिक्का नाही तर काय होईन असं वाटतं? नाही मग गोळ होणार आहे. मग फिर मोदी नाही तुम्हाला सांगायचे नाही. मग मोदीच पाहिजे ना. तुम्ही कोणता पाहिजे घ्या, पण मीडियाचे जर बदललं तर उपयोग होईल. हे टोटल गावाची गाव तुम्हाला सांगतो भाजपच्या कार्यकर्त्याला गाव बंदी घातलेली त्यामुळं. आणि आता सध्या तुम्हाला सांगतो ह्या फडणीसच्या विरोधात टोटल लोकांचं मतदान आहे. मत हे तुम्हाला सांगतो खाली आज पंकजताईला कोणाचा विरोध नाही, पण हे फडणीसमुळं तुम्हाला सांगतो स्थानिक पातळीला विरोध आहे आणि त्यांच्या विरोधात मतदान होणार आहे. आज भाजपच्या साऱ्या गोष्टीत महागाई केली त्यांनी. भाजीपाल्याला आहे का भाव? शेतकऱ्याच्या खाणारा स्वस्त खातोय, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, सारे भाव पाळलेत. सारे आयात निर्यात धोरण चालू आहे का केंद्राचं? कसं येईल केंद्रातलं सरकार डबल? फिर नाही आएंगा वो जाएंगा वो. लोकसभेचा उमेदवार कोण करते? आदरणीय पंकजाताई साहेब. त्यांच्या विरोधात बजरंग बाप्पा सोनवणे. काय वाटतं तुम्हाला? पंकजाताई 100% निवडून येणार ना, कारण त्यानं गोरगरीब जनतेचे खूप कामे केलेले आहेत. त्याच्यामुळं त्यांना त्या अधिक मताधिकाने निवडून येणार आहेत. हो, मी एक स्वतः पत्रकार आहे, मला बी लोकशाहीची थोडी जाणीव आहे, त्याच्यामुळं मला माहिती आहे कसं आहे. हां बोला. आणि नेमकं पण बजरंग बाप्पाची ताकद जास्त दाखवते ना? बजरंग बाप्पाची ताकद आहे असं आम्ही नाही म्हणत नाही, पण ताईचं वर्चस्व जास्त आहे. ही लढत एकतर्फी होईल का फाईट होईल कसं वाटतं? नाही, एकतर्फीच होईल.
ताईसाहेब 100% लाखाच्या लीडनं निवडून येतात. बजरंग बाप्पा बी ॲक्टिव्ह उमेदवार आहेत, पण ताईचं वर्चस्व जास्त आहे बीड जिल्ह्यात. हो. तुम्हाला काय वाटतं? काय आम्हाला त्यातलं काही कळत काय दोन उमेदवार उभा आहेत, पंकजाताई आणि बजरंग बाप्पा. काहीच कळत नाही त्यातलं. मामा आता हे लोकसभेची निवडणूक आहे, हां, पंकजाताई विरुद्ध बजरंग बाप्पा आहेत. पंकजाताई निवडून येईल. बरं. लाखोच्या लेडनी पंकजाताई निवडून येईल नक्कीच. पंकजाताई विरुद्ध बजरंग बाप्पा हे उमेदवार आहेत आपले. त्यांची नावं घोषणा झाली. तुम्हाला काय वाटतं? काय वाटते तर म्हणजे पसंती कोणाला आहे? हा आहे ना, हा म्हणा पसंत कोण? बजरंग बाबा. बजरंग बाप्पा. मामा तुमचं काय म्हणणं? कशाचं आहे? हे लोकसभेची निवडणूक लागली हां, आता. आधी आरक्षण मग मतदान, आधी आरक्षण मग मतदान. हा, कुणी असो, जातीभेद काय करायचं नाही आम्हाला. पंकजाताईंनी लिहून द्यावं, त्याला बिनविरोध आपला पाठिंबा. हां, बजरंग बाप्पांनी काल विड्रॉ करला होतो मी, बजरंग बाप्पाला मी विड्रॉ करला होतो. हां हां, नाही तर मग समान कायदा नागरी करा, कुणालाच काय रागणार भेट नाही. होय का खोडा मास होय रे? तर आपण जेवायला जर बसत का सगळ्या सारखं नाही जेवायला, बस हे पाहिजे आपल्याला. बर, काय वाटतंय? काय वाटतं, आम्ही विजयसिंह बाळा बांगर यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि ते जे सांगतील, समजा धनंजय मुंडे साहेब, वाल्मिकांना कराड असतील, अजित पवार असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. आम्ही पंकजाताईला सपोर्ट करणार. असं बोललं जातं की बजरंग बाप्पा बी जोरदार लढत देतील, याबद्दल म्हणजे तुम्हाला कसं काय वाटतं? नाही, लढत नाही होत, काही होत नाही. पंकजाताई विक्रमी मताने निवडून येणार. एकतर्फी निवडणूक होणार. हा एकतर्फी आहे, 100% एकतर्फी निवडणूक आहे. काम चांगले, गोरगरिबांना मदत करतात, त्यांना आधार देतात, कामं चांगले करतात. त्याच्यामुळं त्यांनी म्हणजे कोरोना काळामध्ये हां, कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी अनेक जणांना म्हणजे मदत केली. त्यांनी बाळा बांगर कुठल्या पक्षाचे? राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष ते माहिती देत माझा. हां, ते सांगतील ते का? हो. त्यांचे कार्यकर्ते. कोरोना पैसे कोणी एका पैसे कोणी जात नव्हतं, त्या टायमात त्यांनी मदत केली. बहुजन आघाडीचे आशुभ भोंगे 100% मताने निवडून येणार आहे. हां, आता उभा कोण आहेत माहिती आहेत का? आहे की कोण आहेत? पंकजाताई. त्यांना विरोधात बजरंग बाप्पा का काय? नाही, मला नाही सांगता. बजरंग बाप्पा. बजरंग बाप्पा. हां, तुम्हाला काय वाटतं? तर आम्हाला वाटतं पंकजताईच येणार. हां, का बरं? का म्हणजे आम्हाला ज्या टायमाला ते सत्तेवर होती त्या टायमाला आम्हाला जे पाहिजे त्या सुविधा येत होत्या. आम्हाला अनुदान येत होतं, पीक विमा येत होता, गारपीट येत होतं. आता आम्हाला काहीच भेटत नाही असं. त्याच्यामुळं आम्हाला वाटतं ते असं समजा आली तर आम्हाला आणखीन आमच्या काही सुविधा अजून चालू त्यांना होत्या. पसंती आहे. हां, तुमचं काय म्हणणं? आमचं तेच म्हणणं आहे. आमचं जेव्हा हाय तेव्हापासून आमचं मतदानच दुसरीकडे नसतं. पंकजाताईच आमचं जे पाहिजे ते आम्हाला सगळं मिळतंय. आम्ही कायला दुसरीकडे जाणार पुढं? कोणतं गाव आहे? कितेवाडी. आमचा नगरसेवकच आमचं पाहिजे त्याच्यातून कितीतरी मतानं आमचं तिथूनच येत असतो निवडून आमचं. त्यामुळे आमचं मतदान कुठं नाही. हो. लोकसभेची निवडणूक लागली, कोण निवडून येईल वाटतं? नरेंद्र मोदी. दुसरा कोण व्हायचा तेव्हा? आपल्या विषयच नाही. जिल्ह्यात होय, जिल्ह्यात बजरंग सोनवणे. पण बजरंग सोने निवडून दिलं, नरेंद्र मोदी कसं होणार आहे? अहो ते काय असतं तुम्हाला सांगू का, राष्ट्रवादीचा माणूस आमचा आहे. हां, बजरंग आप्पा आमचाच माणूस आहे ना. आता आमदारकी मधल्यामध्ये आहे ना, तर आता ही खासदारची आहे ना, आता ही यांची असं आहे का, बरोबर आहे. तर आम्ही आहे ना बरं का, तुम्हाला पंकज द्यायला साथ देईल असं वाटतं? हा मला आहे का बरं का, माहिती सांगतो. पंकजाताईचा विषय बरं का, तुम्ही बोललात हे ठीक आहे, काय अडचण नाही. मुलाखतीमध्ये तुम्ही आमचा व्हिडिओ काढून घेतला उद्याच्याला आम्हाला तुम्ही याच्यामध्ये टी व्ही पाठवू शकता. पण आम्हाला आहे ना, आम्हाला तर पहिल्यांदा नरेंद्र मोदी पाहिजे आणि दुसऱ्या वेळेस कुठलं सरकार आलं ते चालतं. विषय उमेदवार माहिती आहेत का? उमेदवार कोण उभा आहेत आता निवडणुकीला? आहेत ना माहिती. पंकजताई आणि त्याला त्यांचं नाव ते बजरंग सोनवणे. हां, बजरंग सोनवणे. हां काय वाटतं? हां, पसंती कोणाला आहे उमेदवार? पसंती काय नाही, तसं आता जे विकास करीन तेच म्हणायचं, बाकी काय तो.
तरी जरी तुमच्याकडं योग्य तुम्हाला कोण वाटतं? नाही आता योग्य तसं काय सांगता येत नाही आता समजे आपलेच म्हणायचे हा पण आता एकाला कोणाला तरी टाकावं लागेल ना आता. हा नाही आहे ना आता तसं काय आपल्याला सांगता येत आहे का आता हा मामा तुम्हाला काय वाटतंय निवडणूक लागली आता? आपलं पंकजाताई मुंडे विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे. पंकजाताई मुंडे मुंडे येईन असं वाटतं. हा